नमस्कार मित्रमंडळी, तुमच्या माझ्या एकदा पुन्हा नवीन ब्लॉगवरती स्वागत आहे। तर आज आम्ही चाललो आहे विरारचा राजा बघायला। तर हा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला लय आवडेल। तर आता आम्ही चाललेलो आहे, इथे पोहोचलेलो आहे जीवदानीच्या इथे आणि तिकडनं जाऊ तो विरारचा राजा साईनाथच्या इथे बसलेला असतो। आता तिकडे जायचं आहे आम्हाला। तर आता आम्ही पोहोचलेलो आहे बघा। इकडे तुम्ही बॅनर पण बघू शकता, विरारचा महाराजा। दरवर्षी असं डेकोरेशन असतं इकडे। आणि हा बघा तुम्ही बघू शकता विरारचा महाराजा। तरी तुम्ही बघू शकता एवढी लाईन आहे, एवढी म्हणजे थोडीशीच लाईन आहे। आता लाईनीमध्ये उभा आहे आम्ही। माझ्यासोबत हा हितेश आलेला आहे। हितेश, आम्ही दोघं झालेलो आहे। तर हे बघा आम्ही पोचलेलो आहे, हा विरारचा महाराज आहे। हे बघा, आणि गर्दी आतमध्ये एवढे। तर तुम्ही बघितलं असेल, हा विरारचा महाराजा होता। तो एकदम मूर्ती बिर्ती जी सुंदर आहे। आणि इथेच तर बघा फोटोवरती फोटो घेतो एकदम। तर अजून पण मला गणपती दाखवतो, आपण गणपती संपले ना तर नक्की ब्लॉग बघा। जलबा वाडीच्या इथे हा प्रशांतरावचा गणपती असतो, तिकडे आता आम्ही जात आहे। हा पण गणपती एकदम मस्त सुंदर आहे। तुम्ही आता आलेलो आम्ही ते जलबा भांदाच्या वाडीच्या इथे, तिकडचा पण एक गणपती वर्ष 40वे आहे ते आता तिकडे आलेलो आहे। तर हा तुम्ही बघू शकता आपला गणपती आहे जलबा वाडीचा, इथं आहे। तर दर्शन घेऊन झालेलं इकडनं आणि आता चाललो इकडे पुढे भेटू आता मनेलपाडा तलावाच्या इथे। तर आता इथे पोहोचलेला विराटचा विघ्नहर्ता। तर हा बघा इकडे असतो विरारचा विघ्नहर्ता, आपला तलाव आहे आणि हा तलावाच्या समोरच असतो। बघा आता अष्टविनायक बाल मित्र तिथे आलेलो आहे गणपतीचा पाय पडायला। त्या लोकांनी असं केलेलं आहे, एकदम लाइटिंग लावली आहे। अष्टविनायक बाल मित्र मंडळ, या लोकांनी पण गणपती आणला। म्हणजे आम्ही गणपती एकदम साधा सिंपल आहे आणि मस्त पण आहे खूप दिसायला। आणि आज सत्यनारायणची पूजा होती, तर इकडे हे पण वाजून ठेवलं आहे। तर आजचा ब्लॉग इथे संपला आहे। पुन्हा भेटू नवीन ब्लॉगवरती। हा जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा।